नागपूर शहरातील कुऱ्हाडपेठ बुद्ध विहार जवळ राहणाऱ्या फिर्यादी वंदना पराते या नेहमीप्रमाणे कामावरून सायंकाळी घरी परतल्या असता त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 25,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या 2003 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांचे पथक लष्करी बाग कलकत्ता रेल्वे लाईन परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या बर्गमन दुचाकीवर 2 संशयित इसम दिसून आले. पोलिसांना पाहताच ते पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तत्परतेने दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता आदित्य उर्फ दिल्ली विकास बब्बर वय वर्ष 23 आणि फलांश चेतन भीमटे वय वर्ष 19 अशी त्यांची नावे समोर आली आहेत. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपींकडून चोरीतील मंगळसूत्र, रोख रक्कम तसेच बर्गमन दुचाकी असा एकूण 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सखोल चौकशीत दोन्ही आरोपींनी 19 फेब्रुवारी रोजी घरफोडी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात उर्वरित सोन्याची दागिने हे देखील जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयातून पोलीस कोठडी घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित माजगावकर करीत आहेत. बरोबर आहे. फिर्यादी पार्टी 19 तारखेला बाहेर गेले होते. ते जेव्हा 21 तारखेला त्यावेळेला त्यांना समजलेलं आहे की या ठिकाणी चोरी झालेली आहे. नेमकं 21 तारीख किंवा 20 तारीख असू शकते. जसं फिर्याद दाखल झाला त्याच दरम्यान डीबी पार्टी पेट्रोलिंग करत होते. तर रेल्वे पटरी वारसीनगर त्या एरियात एक संशयित 2 इसम आणि बिना नंबरची बर्गमॅन गाडी दिसली. त्या दिशेने जात असताना ते पळून जाण्याचा प्रयत्न केले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडे जे कुऱ्हाडकर पेठ येथे जे घरफोडी झाली त्या अनुषंगाने त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना मान्य न्यायालयात हजर करून PCR घेण्यात आले. त्याच्यात जेवढं माल चोरीला गेलं होतं, मंगळसूत्र, नथ, सोन्याची छोटी अंगठी आणि कॅश जवळपास पूर्णच मुद्देमाल रिकव्हर करण्यात यश मिळालेले आहे. तर अटक आरोपींचं नाव काय, यांचं पार्श्वभूमी रेकॉर्ड काय आणि यांची मोडस काय होती आणि करण्यामागचा हेतू काय होता? आदित्य उर्फ दिल्ली बब्बर हा बार्शीनगरचा आहे. MPD रिलीज फक्त 2 महिने अगोदरच झालेला आहे आणि त्याच्यासोबत पलाश भीमटे म्हणून तो पण गुन्हेगार आहे. रेकॉर्डवर गुन्हेगार आहेत. मारामारी, चोऱ्या, घरफोड्या हे त्यांच्यावर गुन्हे आहेत. तर यांचा मोडस कसा होता आणि यांचा चोरी करण्यामागचा हेतू काय सांगा? असे चोऱ्या चमाऱ्या करणारे दुसरा व्यवसाय करत नसून जसं मोका भेटते त्या ठिकाणी चोऱ्या करणे, परत जेलमध्ये जाणे असंच त्याचा उपक्रम आहे. संपूर्ण कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकारी? याच्यात PSI माजगावकर, नाना भोगे, इम्रान मेनेवार, संतोष शेंद्रे, गगन यादव या लोकांनी केलेले.